भांजी अरे चल बाबा त्या ग्रामपंचायतीत कृषी अधिकारी लिहत माहिती देतात सगळी काय काय चल ये नाही मी शाळेत जातो सरस्वती पूजन मला वेळ नाही आता. अरे मग जा चल आधी हो वेळ नाही मला आता. चला तू चल बाबा तू चल जाऊया काहीतरी माहिती देते ती ऐका आणि व्यवस्थित पैकी तुमका काय जाव हय असं आता तुम्ही मागान घेवा हय लिहत ते बघा साहेब नमस्कार खूप वेळ झालो येऊन तुमका तुमचीच वाट बघतो मी नाही होय का? हा ते जरा आम्ही घेतलेलो कार्यक्रम हा ते आमचे हात होते सकाळी पण येऊन जेवतो. हे काय कधी का आता माहिती विचारूची असा यांत्रिकरणासंदर्भात किंवा आणि तुमका काय सिंचनाची सुविधा हवी असते तुमका काय फळबाग संदर्भातली माहिती हवी असते अगदी पॅगाव जरी बांधूचा असला तर आपले अगदी शेततळ्यापासून अगदी पंप पाणी देण्यापासून पाणी थेंब थेंब पाणी देणं स्प्रिंकलर करणं त्याच्यानंतर अगदी तुमची हा माल तयार झालो प्रोडक्ट तयार झालं त्याची सुद्धा पॅकिंग कसं करणार त्याच्यावर प्रक्रिया कसं करणार त्या सगळ्यासाठी अनुदान असतं मॅडम आमची या ठिकाणी लिहिलेलं त्यांना सांगते तुमका सगळं काय तुम्ही फक्त त्यांना तुमका जे काही शंका असेल ते कृषी समृद्धी योजना त्यामुळे सगळे गोष्टी तुमका मिळतले शेतकऱ्यांना समृद्ध करूचा थोडक्यात थांबून लागा आमचे सरपंच सुद्धा येते बघाला तुम्ही तुमका सगळ्यांना योजना पोहोचवायची आहे मॅडम सांगतील कसा काय ये भाऊ ये बरं आग्रह केला तुम्ही आता येईल नाही येऊचाच जा इल्याशिवाय समजायचा ना तेव्हा बस बस काय माहिती देतात ती ऐकान घेऊया कृषी समृद्धी योजना जी असा ना ती योजनेमध्ये शेतकऱ्यांना काय काय तुम्ही शेती अवजारा देतात असतं आधी पहिला सांगा जसं आपल्याकडे महाडीबीटी वरती अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि कृषी यांत्रिकीकरणामध्ये जेवढी अवजारं आहेत ती तुम्हाला मिळतील म्हणजे याच्यामध्ये पॉवर टिलर आहे पॉवर विडर आहे ब्रश कटर चाप कटर श्रेडर चेनसॉ त्याच्यानंतर MIDH मधल्या ज्या योजना आहेत की त्याच्यामधनं तुम्ही पॅक हाऊस सुद्धा त्याच्यामध्ये बांधू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आणि इतर सुद्धा सुविधा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आणि याच्यासाठी सबसिडी आहे 40 ते 50%. म्हणजे ते यांत्रिकीकरण योजनेत आम्ही जो ऑनलाईन करतो हा तसेच ऑनलाईन करूचो असा हो हो महाडीबीटी वरती जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन हे करायचं आहे फॉर्म भरायचा आहे. दुसरी गोष्ट आहे का कागदपत्र काय लागतं रे सांगा आता कागदपत्रामध्ये महत्वाचं आहे फार्मर आयडी कारण की आपण मागच्याच योजनेमध्ये ऍग्रिस्टॅकच्या तुमचा आधार कार्डला 7/12 लिंक केलेला आहे त्यामुळे एक फार्मर आयडी वरती तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती आपोआप येऊन जाईल फार्मर आयडी महत्वाचा आहे या योजनेसाठी. हे जे यांत्रिकीकरण वाटप जो विषय असा आम्ही केल्यानंतर त्याची लॉटरी सिस्टीम की प्राधान्यक्रमाने कशासाठी प्राधान्यक्रमाने म्हणजे हाजीर तो वजीर पहिला येईल त्याला पहिली हे मिळून जाईल. जरा सिंचनापैकी जरा माहिती आहे सिंचनामध्ये तुम्हाला याच्यामध्ये PVC पाईप सेट तो मिळेल पंप सेट मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला तुषार सिंचन स्प्रिंकलर ते बसवायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान मिळेल शेततळ आहे ते सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळेल. लागवडी संदर्भात काय लागवडी संदर्भात आपल्याकडे भाऊसाहेब कुंडकर जी फळबाग लागवड योजना आहे म्हणजे जे मोठे शेतकरी आहेत 2 हेक्टर पेक्षा वरती ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना याच्यामधनं लाभ घेता येईल. तसंच MIDH अंतर्गत तुम्ही पॅक हाऊस साठी सुद्धा हे करू शकताय. जर समजा तुमची जुनी एखादी आंब्याची बाग असेल आणि त्याच्या आंब्याच्या बागेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अनुदान आहे. प्रक्रिया करायची त्याबद्दल तर आपला काजू असेल कोकम असेल याच्यावरती सुद्धा प्रक्रिया करून जे पदार्थ बनवले जातात त्या संदर्भातली पण सबसिडी किंवा अनुदान त्या यंत्रांवरती तुम्हाला मिळून जाईल. एका किती मिळतली एक शेतकरी आहे तो 5 यंत्र घेऊ शकतो 1 लाखाच्या मर्यादेपर्यंत. 5 यंत्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची 5 सेम त्याच्यामधलं नाही घास कटर 5 नाही वेगवेगळ्या प्रकारची 5 यंत्र घ्यायची अशा प्रकारे त्याचं एक प्रकरण करूचा असा. मी काय म्हणते प्रल्हाद तुका काय हवे असतात तर तू सांग हा हरकत नाही जास्तीत जास्त आमच्या गावात कसं लाभ होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आज तुम्ही ना खरोखर मोठा काम केला तुम्ही आज इलाज आणि आमका ही माहिती दिला त्याबद्दल तुमका खूप खूप धन्यवाद. योजना जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होते हो जेणेकरून शेतकरी आमचं समृद्ध आणि सुखी होईल. हा नांद्रुक ग्रामपंचायत सरपंच रामचंद्र चव्हाण आज सर्व गावातील शेतकरी बांधवांना आवाहन करतो कृषी विभाग मालवण तर्फे कृषी समृद्ध योजना 25-26 साठी राबवली जात आहे. तरी या योजनेमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा
असं नांद्रुक ग्रामपंचायती वतीने मी आवाहन करतो. प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य हे तत्त्व असल्याने नजीकच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आजच आपला अर्ज नोंदवा.